पण येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा 2 दिवसावरती आहे। परीक्षेचा निकाल लागेल। ज्याचा पहिला क्रमांक येईल त्याला बक्षीस मिळेल, त्याच्या नावाने टाळ्या वाजवल्या जातील, त्याच्या नावाचा जयघोष होईल। बाकीची मुलं फक्त टाळ्या वाजवतील। त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडेल, माझ्या नावाने टाळ्या का वाजत नाहीत आहेत? माझ्या वर्गातील त्या मुलाच्या नावाने टाळ्या का वाजत आहेत? शाळा तर दोघांची एकच आहे, वर्ग दोघांचा एकच आहे, पण त्याचा सत्कार होतोय, माझा का सत्कार होत नाही? एक दगड असतो एका खाणीमधला, असे अनेक दगड असतात, पण एक दगड देव बनतो आणि दुसरा दगड त्याच मंदिरामध्ये नारळ ज्या दगडावरती फोडतात तो दगड बनतो। शेवटच्या क्षणाला तो दगड रडतो आणि त्या मूर्ती बनलेल्या दगडाला म्हणतो, अरे मी त्याच खाणीतला आहे ज्या खाणीमधला तू आहेस, माझ्या मात्र डोक्यावरती नारळ फोडताय, मला किती त्रास होत आहे। जो येतोय तो माझ्या डोक्यावरती नारळ फोडतोय, त्रास होतोय मला, परंतु तुझी मात्र पूजा होते, तुझा मात्र अभिषेक होतो, तुझ्या मात्र सर्वजण पाया पडतात, असं का? असेच एका बागेमध्ये अनेक फुलं असतात, परंतु एक फूल पायावर वाहिलं जातं आणि दुसऱ्या फुलांचा हार होऊन तो देवाच्या गळ्यामध्ये घातला जातो, तो दैदिप्यमान आणि शोभायमान दिसतो। तो खालचं जे फूल आहे ते वरच्या फुलाला प्रश्न विचारतो, आपण दोघेही एकाच बागेमध्ये फुलं आहोत, पण मला पायावर आणि तुला गळ्यामध्ये का? विद्यार्थी मित्रांनो, दगडानं दिलेलं उत्तर आणि फुलानं दिलेलं उत्तर असं आहे। दगड म्हणतो, ज्यावेळेस एखादा शिल्पकार आला होता, तो दगडावरती घाव घालत होता, मला त्रास होत होता, मी तो त्रास सहन केला, त्याच्यामुळे माझा देव झाला। तू त्रास सहन केला नाही म्हणून तुझा तसाच दगड राहिला। जे फुलं पायावरती होते त्याला गळ्यातल्या फुलांनी उत्तर दिलं की ज्यावेळेस मी फुल होतो, ज्यावेळेस मला फुलाऱ्याने आणलं, त्यावेळेस एक सुई आणि दोरा माझ्या आतमध्ये घुसत होता, मला त्रास होता, मी काही केलं नाही, माझा हार बनला, मी देवाच्या गळ्यामध्ये आलो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणतं फूल व्हायचंय आणि कोणता दगड व्हायचा आहे ते तुम्ही ठरवायचंय। जर तुमच्या नावाने टाळ्या वाजवायच्या असतील, जर तुम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल, तर येणाऱ्या काळामध्ये किमान तुम्ही अभ्यास केला पाहिजे, रात्रंदिवस कष्ट केलं पाहिजे, दिलेली संकल्पना, दिलेला अभ्यासाचा घटक आपण समजून घेतला पाहिजे। जर हे समजून घेतलं तर तुम्हालाही देव पण येईल। उगीच सचिन तेंडुलकर होत नाही, उगीच कादंबरी कासलबादे लातूरच्या एका किल्ल्याच्या कार्यक्रमामध्ये दयानंद सभागृहामध्ये तिचा उल्लेख होत नाही किंवा तिला कला सादर करण्याची संधी मिळत नाही। ती सकाळी उठली असेल, लातूरला गेली असेल, रियाज केला असेल, संगीताची साधना आराधना केली असेल, जी साधना आराधना करतात तीच मोठी होतात। विचार करा, अभ्यास करून या शाळेमध्ये राहून तुमच्या नावाने टाळ्या वाजवायच्या का तुम्ही दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवायच्या? धन्यवाद।